महायुतीच्या सभेला आता महायुतीतील पक्षांमधील नेते कार्यकर्ते पदाधिकारी यायला सुरुवात झालेली आहे। मनसेचे नेते देखील यायला सुरुवात झालेली आहे। दिलीप धोत्रे आणि त्यांचे पदाधिकारी सध्या शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। त्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। अनेकदा तुम्ही राजसाहेबांच्या सभांना आलेला आहात, मात्र आज राज ठाकरेंबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील याच शिवतीर्थावरून भाषण करणार आहेत। काय उत्सुकता आहे? 2014 साली सर्वप्रथम या देशामध्ये एकमेव नेते मान्य राजसाहेब ठाकरे की ज्यांनी सांगितलं होतं राजसाहेबांनी की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होऊ शकतात। आणि राजसाहेबांनी जे भाकीत केलं होतं, जे भविष्य वर्तवलं होतं ते तंतोतंत खरं ठरलं आणि देशातील जनतेने राजसाहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांना 2014 साली पंतप्रधान केलं होतं। आज हे दोन्ही देशातले कट्टर हिंदुत्ववादी नेते या ठिकाणी येत आहेत। प्रचंड आनंद आहे, उत्साह मैदान ओसंडून वाहत आहे। आणि निश्चितपणे माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने राजसाहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन महायुतीच्या सर्वच उमेदवारांना या ठिकाणी मतदान केलं होतं। आता देखील येणाऱ्या 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये देखील मुंबईतील सर्व जनता या ठिकाणी राजसाहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन महायुतीचे सर्वचे सर्व उमेदवार विजयी करतील याची आम्हाला खात्री आहे। एकीकडे तुम्ही प्रचार तर जोरदार करताय, राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला, मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते त्यामध्ये संजय राऊत असं म्हणतात की राज ठाकरे सुपारी बादर आहे, 4 जून नंतर कळेल। अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की संजय राऊतनी सुपारी घेतली उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवायची आणि ते आताच ते संपतच चाललेले आहे। आणि संजय राऊत मेंटल झालेले आहेत। मेंटल झालेल्या माणसाबद्दल आता काय बोलायचं, कारण सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की कोण सुपारी घेतंय, कोण काय कामं करतंय, सुपारी घेणारी लोक कोणाकडे आहेत हे सांगायची काही गरज नाही। राजसाहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन संपूर्ण महाराष्ट्राने या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केलं आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे। मला वाटतंय आता जो बिनशर्त पाठिंबा दिलाय, अहोरात्र काम करते तुम्ही महायुतीच्या उमेदवारांचा, तुम्हाला फायदा होईल, तुमचं भविष्य आहे असं वाटतंय तुम्हाला? माननीय राजसाहेबांचा आदेश आम्हाला सर्वोच्च आदेश असतो। राजसाहेबांनी जो आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सैनिकांनी महायुतीचा दिवस रात्र प्रचार केला आणि निश्चितपणे या ठिकाणी महायुतीचा फायदा होणार आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी हिंदुत्ववादी आपलं सरकार येणार आहे। कारण आमची जे स्वप्न होतं की राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झालं। 370चा विषय सीएचा असेल, 3 तलाकचा असेल, हे सगळे जे गोष्टी होत्या त्या मोदी साहेबांनी केलेल्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी राजसाहेबांनी पाठिंबा दिला आहे आणि तो बिनशर्त आहे। आम्हाला कुठलं काय पाहिजे किंवा आम्हाला काय फायदा व्हायला पाहिजे असं आमचं कुठलंही धोरण नाही। राजसाहेबांनी या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा दिला आहे। निश्चितपणे याचा फायदा महाराष्ट्रातील विकासासाठी होईल। आपण पाहतोय महायुतीच्या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार, राज ठाकरेंवर विरोधकांकडून टीका होते, मात्र त्या टीकेकडे लक्ष न देता याचा पुढील काळात फायदा होईल असं मनसे नेत्यांना वाटतंय। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।